पुण्यामध्ये गर्भवती महिलेचा झालेला मृत्यू आहे आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने काल तिन्ही रुग्णालयांमध्ये चौकशी केली आहे आणि उपचारादरम्यान या महिलेला दीनानाथ मंगेशकर, सूर्या हॉस्पिटल त्याचबरोबर मणिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं होतं आणि या महिलेच्या संदर्भातली सगळी कागदपत्र, डॉक्टरांचा जबाब यावेळी समितीने नोंदवलेला आहे। हॉस्पिटलचा सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासण्यात आलाय। मंगेशकर हॉस्पिटल नंतर 2 रुग्णालयांमध्ये महिलेची प्रकृती कशी होती याबाबतची माहिती घेण्यात आलेली आहे। सर्वाचा सविस्तर अहवाल येत्या 2 ते 3 दिवसात देण्यात येणार आहे आणि त्यानंतर राज्य सरकार काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, या सगळ्या संदर्भातला अहवाल नेमका आता कधी समोर येऊ शकतो आणि काय नेमकी या संदर्भात राज्य सरकारकडून भूमिका घेतली जाऊ शकते? हा अहवाल जो आहे तो 2 ते 3 दिवसात देण्यात येणार आहे। समितीने तसा अहवाल त्याचा तपास आहे तो सुरू केलेला आहे आणि हे तिन्ही हॉस्पिटल जे आहेत त्या तिन्ही हॉस्पिटलमध्ये तपासणी केलेली आहे, जबाब नोंदवलेला आहे डॉक्टरांचा, तिथल्या नर्सिंग स्टाफचा आणि ज्या 4 तासामध्ये या महिलेला वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि जो दीनानाथ मंगेशकरचा अंतर्गत अहवाल आलेला आहे त्यात त्यांनी सांगितलं की नंतर महिलेसोबत काय झालं ते आम्हाला माहिती नाही, मात्र आमच्याकडून गेल्यानंतर आम्ही तशी काही ट्रीटमेंट त्यांना दिलेली नव्हती। त्यामुळे या सगळ्या दोन्ही हॉस्पिटलचा सुद्धा आता अहवाल घेणं महत्त्वाचं होतं आणि त्याचा तपास आहे तो काल आरोग्य अधिकाऱ्यांनी सगळ्या समितीने केलेला आहे आणि 1 ते 2 दिवसामध्ये हा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे। त्यानंतर राज्य सरकार मेडिकल ऍक्ट नुसार काही कारवाई करण्याच्या विचारात आहे, मात्र त्या कुठल्या ऍक्टमध्ये हे कारवाई करता येईल याचा अभ्यास करण्यात येणार आहे। तर दुसरीकडे धर्मदाय आयुक्तांनी सुद्धा एक समिती नेमली आहे, त्यामुळे त्या समितीचा सुद्धा अहवाल महत्त्वाचा आहे कारण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे धर्मदाय आयुक्ताशी संलग्न असल्याने त्याचा सुद्धा अहवाल येणं बाकी आहे। या दोन्ही अहवालावरून राज्य सरकार कडक कारवाई करणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेला आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कडक कारवाई करू असं म्हटलंय। त्यामुळे या अहवालाची आता प्रतीक्षा, अहवाल आल्यानंतर कारवाई होण्याची शक्यता आहे। जी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी बालाजी।